नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच छान झालेला आहे। मधुभाऊ अर्जुनकडून आपली केस काढून घेतील का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते कुसुम आणि सायलीपासून। कुसुम सायलीला समजावत असते की इतकं सगळं झालं तरी अर्जुन इथपर्यंत आला, तुला भेटायला आला, त्याला तुझी किती काळजी आहे, परंतु जाऊ दे, त्याचा विचार करून आता काय फायदा। कुसुमताईचं बोलणं चालू असतं तेवढ्यात सायली उठते आणि आपलं राहिलेलं मंगळसूत्र ओवायला लागते आणि ओवून ती मंगळसूत्र पूर्ण करते आणि हसऱ्या चेहऱ्याने गळ्यात घालते। आनंदाने पाहत असते। इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता बसलेली असते आणि ती विमलला आवाज देत असते की मला कॉफी आणून दे। विमल कॉफी आणून देते आणि म्हणते सगळं झालंच आहे आणि दुपारच्या जेवणासाठी सायलीताई काहीतरी बनवतील। विमलच्या तोंडून सायलीचे नाव ऐकून लगेच अस्मिता म्हणते की झालं, घेतलं त्या मुलीचं नाव। 1.5 वर्ष ती मुलगी आपल्याला मूर्ख बनवत होती, त्याचा कोणाला काहीच पडलेले नाही। त्यावर विमल म्हणते तसं नाही, त्या सतत माझ्यासोबत स्वयंपाकघरात असतात त्यामुळे चुकून नाव निघालं। अस्मिता म्हणते तिचा इतका पुळका असेल तर जायचं ना तिच्यासोबत, परंतु अन्नपूर्णा आजी अस्मिताला थांबवते आणि म्हणते की विमलचा काही दोष नाही, त्यामुळे तिला बोलू नको। अस्मिता म्हणते जा आणि काढत बस तिच्या आठवणी, ती इथून गेलीये पण तिच्या आठवणी काही जात नाहीत। मला तर वाटतं या घराची शुद्धी करून घेतली पाहिजे। त्यावर अन्नपूर्णा आजी तिला थांबवते। इतक्यात तिथे प्रतिमा आणि तन्वी येतात। अस्मिता म्हणते अरे वा, तन्वी आली, ये आत्या, तू पण ये। तन्वी, बरं झालं तू पण आलीस, काहीतरी या घरात फक्त एकच विषय चालतो ज्याचा मला कंटाळा आलाय। त्यांनी म्हणते मामीचा चेहरा बघूनच सगळं कळतंय। ती कल्पनाच्या जवळ येऊन म्हणते मामी, आता तू सायलीला पूर्णपणे विसरून जा, तिची इतकी लायकी नाही की तिच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खराब व्हावं, त्यामुळेच मी इथे राहायला आले, आता सगळं छान होईल। अस्मिता म्हणते वो, तू इथे राहायला आलीस। तन्वी म्हणते घराची घडी नीट बसवायला हवी आणि तुम्ही सगळे दुखी असताना तुमची काळजी घेणारं इथे कोणीतरी हवं। प्रतिमा म्हणते तन्वी अगदी हट्टच धरून बसली की मला पूर्णा आजीकडे गेल्याशिवाय चैन पडणार नाही। त्यावर पूर्णा आजी म्हणते बरं केल्स, आता तुम्ही दोघी हवे तितके दिवस इथे राहा। प्रतिभा म्हणते मी तर राहणार नाही, परंतु तन्वी थांबेल। पूर्णाई, आता तन्वीला तुमची सेवा करू द्या। पूर्णा आजी म्हणते तुझी लेक लाखात एक आहे प्रतिमा, चुका सगळ्यांच्याच हातून होतात। कल्पना म्हणते बरोबर आहे, मुद्दामहून केलेल्या फसवणुकीपेक्षा अनावधानाने झालेल्या चुका कधीही बऱ्या। अस्मिता म्हणते तन्वी, आता आपण धमाल करूया। तन्वी म्हणते अस्मिता, घरातलं सुद्धा बघायला हवं। विमल ताईची दमछाक होत असेल ना, खूप काम पडत असेल, आता आपण दुसरी एखादी मेड ठेवूया, म्हणजे कामाचा भार हलका होईल। तेवढ्यात तिथे चैतन्य आणि अर्जुन येतात। प्रतिमा म्हणते तन्वी, मला तर वाटलं की काम सगळं तू करशील, सगळ्यांची काळजी करण्यासाठी तू इथे येऊन राहतेस ना, घर सांभाळण्यासाठी बाहेरून कशाला कोणाला बोलवायचं। अर्जुनी हे ऐकतो आणि त्याला धक्का बसतो। कल्पना म्हणते बरोबर बोलतीये ती प्रतिमा, ती काम करायला नाही तर आमच्यासाठी आली आहे आणि तन्वीच्या चेहऱ्यावर कधीच मुखवटा नसतो, असं कल्पना अर्जुनकडे पाहून म्हणते। पूर्णा आजी देखील म्हणते की तन्वीची मतं आपल्याला पटली नसली तरी ती कधीही तिने आपल्यापासून लपवून ठेवली नाहीत। कल्पना देखील अर्जुना टोमणा मारते आणि म्हणते की वरवर गोड बोलून फसवणारी माणसं आत्ताच तर आपण पाहिली आहेत। तिला जे वाटलं ते तिने स्पष्टपणे सांगितलं की ती काम करायला नाही आली आहे। अस्मिता देखील अर्जुनला टोमणा मारते आणि म्हणते बरोबर आहे, उगाच मी करते असं म्हणून पुढे पुढे नाचली नाही तीर्थरूप। यावर तन्वी म्हणते मला खोटेपणा कधी जमलाच नाही। चैतन्य म्हणतो अर्जुन चल तू फ्रेश हो। अर्जुन जायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये तन्वी येते आणि म्हणते अर्जुन हे बघ, जे काही घडले त्यामुळे तुला त्रास होतोय हे मला कळतंय, परंतु आपल्याला सगळ्यांनाच आता नव्याने सुरुवात करायची आहे, त्यामुळेच मी इथे राहायला आली आहे। यावर अर्जुन सगळ्यांकडे चमकून पाहतो। चैतन्य मनात विचार करतो की राहायला आली आहे म्हणजे ही बाई इथे आग लावायला आली आहे। अर्जुन तिथून निघून जातो। तन्वी कल्पनाकडे येऊन म्हणते मामी तू काळजी करू नकोस, त्या सायलीने अर्जुनवर कसली तरी जादू केली असणारे, मी आहे ना, मी अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढेल। अन्नपूर्णा आजी तन्वीला स्वतःजवळ बोलावते आणि म्हणते जसं तुझं खरं रूप आम्हाला दिसलं ना तसं ते एक ना एक दिवस अर्जुनला सुद्धा दिसेल, असं म्हणून पूर्णाई तन्वीला जवळ घेते
तिकडे मधुभाऊ वकिलासोबत बोलत असतात आणि म्हणत असतात, तुम्ही माझी केस देखील घेतली ना, तेच मोठे उपकार झाले बघा. त्यांचं हे बोलणं सायली ऐकते. ती किचनमध्ये येऊन विचार करायला लागते की हा कुठला वकील आहे ज्याने मधुभाऊंची केस इतक्या पटकन घेतली. सायली कुसुमला सांगते की ताई, मधुभाऊंनी आपली केस दुसऱ्या कुठल्या तरी वकिलाला दिली आहे. माझा अनुभव आहे, अर्जुन सरांकडे आलेली केस दुसरा कुठलाही वकील घेत नाही. कुसुम देखील म्हणते की बरोबर आहे, वकील इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्यावर सायली म्हणते की तू जरा विचारून बघ ना त्यांना. कुसुम मधुभाऊंकडे येते आणि म्हणते की मधुभाऊ, तुमचं फोनवरचं बोलणं माझ्या कानावर पडलं. त्यावर ते म्हणतात, हो ना, दुसरा वकील लगेच मिळाला आहे. मला तर काय वाटत नव्हतं की आपल्याला इतक्या लवकर वकील मिळेल. आणि हे नवीन वकील अतिशय हुशार आहेत, त्यांना आपली केस पहिल्यापासून माहीत आहे. कुसुम त्या वकिलाचे नाव विचारते. तेव्हा मधुभाऊ सांगतात की नितीन जोशी म्हणून आहेत. त्यावर सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिला सगळ्या जुन्या घटना आठवतात, कसा त्यांनी जोशी वकिलांनी अर्जुनचा अपमान केलेला असतो. आणि तिला कळून चुकतं की हा कोण वकील आहे. ती मधुभाऊ समोर येते आणि म्हणते की तो वकील अजिबात चांगला नाही. त्याचं अर्जुन सरांसोबत जुनं वैर आहे, हे सगळं मला माहीत आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात, हे असं असेल ना तर चांगलंच आहे. या पनवेलमधला एकही वकील अर्जुन सुभेदाराच्या विरोधात केस घेण्यासाठी तयार नव्हता. यानेच घेतली आहे आणि तो अर्जुन सुभेदारच्या विरोधात उभा राहिला म्हणून तू हे सगळं बोलत आहेस ना. मी स्वतः त्यांच्याशी बोललोय, त्यांनी आपल्या केसमधला एक मुद्दा मला स्पष्ट केलाय. त्यामुळे तू आता यात खोडा घालायचा नाही. ते बोलून ते तिथून निघून जातात. यामुळे सायलीला प्रचंड टेन्शन येतं. इकडे सुभेदारांच्या घरी नोटीस येते. अर्जुन आणि चैतन्य येऊन पाहतात तर नोटीस अर्जुनच्या नावाने आलेली असते. अर्जुन नोटीस घेऊन वाचायला लागतो तर त्याला जबरदस्त धक्का बसतो. त्यावर चैतन्य म्हणतो, काय रे, काय झालं, कसली नोटीस आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की जोशी वकिलांची नोटीस आहे, मधुभाऊंनी त्यांची केस आपल्याकडून काढून घेतली आहे. यावर चैतन्याला सुद्धा धक्का बसतो. तो जोशी वकील हे सगळं मुद्दाम करत असणार, तो मला सुद्धा त्रास देणार आणि मधुभाऊंना सुद्धा त्रास देणार, असं अर्जुन म्हणतो. इकडे खुलासा होतो की जोशी वकिलांना महिपत पाटीलने पाठवलेलं असतं. जोशी वकील म्हणतो की आता तो मधुकर पाटील ही केस हरलीच म्हणून समजा. महिपत म्हणतो, तेच तर तुमचं काम आहे ना. त्या सुभेदाराने पाटीलबद्दल जे काही बोललं आहे ते सगळं पुसून जायला पाहिजे आणि त्या म्हाताऱ्याला डायरेक्ट फाशी झाली पाहिजे. साक्षी सुद्धा म्हणते की याबरोबरच हे मेन काम आहे. ते लक्षात आहे ना तुमच्या की माझा त्या खुनाशी काही संबंध नाही, हे सिद्ध करायचं आहे. तिकडे महिपत म्हणतो की जोशी, तू हे काम नीट केलंस ना तर यापुढे तुझ्याच घरावर पैशाचा पाऊस पडणार आहे. एकदा त्या म्हाताऱ्याला फाशी झाली की तू आपलं मस्त पैशावर झोपायचं, मज्जा करायची नुसती. इकडे मधुभाऊ बाहेर बसलेले असतात. सायली त्यांना पाहते आणि ती कुसुमला बोलावते व म्हणते की मला नाही बघवत त्यांची अशी व्यवस्था. ही वेळ त्यांच्यावर माझ्यामुळेच आली आहे. कुसुम म्हणते, स्वतःला दोष देणे बंद कर सायली. ती म्हणते, तू जा आणि त्यांच्याशी बोल. कुसुम मधुभाऊंकडे येते आणि म्हणते, अहो कुठपर्यंत असा एकटे बसणार आहात, चला हात जेवण करून घ्या. मधुभाऊ म्हणतात, तुम्ही दोघी जेवून घ्या, मी थोड्या वेळ हवेत बसतो. कुसुम म्हणते, आम्हाला तुमची मनस्थिती कळत आहे. काळ हा सगळ्या दुःखावरचा एकमेव उपाय आहे, त्यामुळे धीर धरा. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 23 डिसेंबरचा भाग खूपच छान झालेला आहे. पाहूया आजच्या भागामध्ये काय काय घडते ते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि चैतन्यपासून. ते दोघेही सायलीला भेटायला आलेले असतात. दोघेही कुसुमच्या घरासमोर येतात. इकडे सायलीला चक्कर आल्यामुळे कुसुम तिला तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सायली काही शुद्धीवर येत नाही. ती सायलीला सारखं उठविण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन दरवाजासमोर येऊन थांबतो. इकडे कुसुम सायलीच्या तोंडावर पाणी मारते, तिला हलवते, तरीही सायली उठत नाही. अर्जुन दरवाजावर थांबून मिसेस सायली असा आवाज देतो. अर्जुन अतिशय हळू आवाजात सायलीला आवाज देतो, परंतु अर्जुनच्या अशा बोलवण्यानेच सायली डोळे उघडते आणि अर्जुन सर असं बोलते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली दार उघडा ना. सायली उठण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अर्जुन सर आले दरवाजाच्या बाहेर. कुसुम म्हणते, अगं कोणी नाही तिकडे.
सायली म्हणते नाही, ते अर्जुन सरच आहेत, ते आले आहेत असं म्हणून ती हळूहळू चालत दरवाजाच्या तिथे येऊन उभा राहते आणि तिला कळतं की पलीकडे अर्जुन सरच आहेत. सायली आनंदाने दरवाजा उघडायला लागते, परंतु तेवढ्यात तिला मधुभाऊने दिलेलं वचन आठवतं आणि सायली जोरात रडायला लागते. परंतु आपले रडणे दाबून ती भिंतीच्या आडोशाला जाऊन उभी राहते. त्यामुळे कुसुम समोर येते आणि दरवाजा उघडते. घराचा दरवाजा उघडल्याबरोबर अर्जुन विचारतो, ताई, सायली इथेच आहे ना? कुसुम होकारार्थी मान डोलावते. अर्जुन म्हणतो, मग बोलवा ना तिला, मला खूप काही बोलायचं त्यांच्याशी. त्या ठीक आहेत ना? त्यांना काही झालं नाही ना? प्लीज त्यांना बाहेर यायला सांगा, मला त्यांना बघायचं आहे. पण कुसुम नकार देते आणि म्हणते की तुम्ही आता जा. अर्जुन म्हणतो, मी त्यांना भेटल्याशिवाय नाही जाणार. मिसेस सायली आताच आहेत, मला त्यांना भेटायचं आहे असं म्हणून तो घराच्या आत पाय टाकणार असतो. तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि म्हणतात, थांब. अर्जुन चमकून मधुभाऊकडे पाहतो. मधुभाऊ अर्जुनच्या हाताला धरून मागे खेचतात आणि म्हणतात, तू माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेस आणि आता तिला भेटायला आलास? मी शांतपणे सांगतोय, जसा आलास तसा माघारी परत जा. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तुम्हाला पाहिजे तेवढं माझ्यावर चिडा, परंतु माझ्या बायकोला भेटण्यापासून तुम्ही मला थांबवू शकत नाही. तेवढ्यात कुसुम पुढे येते आणि म्हणते की मी हात जोडते तुमच्या पुढे. शब्दाने शब्द वाढेल त्यापेक्षा तुम्ही इथून निघून जा. चैतन्य देखील त्याला समजावतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, निघूया आपण. परंतु तो मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, तुमचा रिस्पेक्ट ठेवून मी तुम्हाला सांगतो की आज नाही तर उद्या मी त्यांना भेटणारच. आणि तो मोठ्याने आवाज देऊन म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईल. आणि तो मधुभाऊ समोर हात जोडून म्हणतो की मी येतो मधुभाऊ. इकडे किल्लेकरांच्या घरी सुमन तन्वीला विचारत असते की इतकं सगळं झालं तरी तू अजून त्यांचीच काळजी करतेस? तन्वी म्हणते, सुमन काकी, अगं आपल्या माणसांमध्ये कुठे आलाय मान अपमान? उलट मला वाईट वाटते की तिथे सगळे दुःखात आहेत आणि इथे मी काहीच करू शकत नाही. त्यावर नागराज म्हणतो, एवढं वाईट वाटत असेल तर तिथे जाऊन ये, नाहीतर एक काम कर, तू तिथे राहायलाच जा. जसं हे तुझं घर आहे तसं ते सुद्धा तुझंच घर आहे. तन्वी म्हणते, सांग आई, जाऊ का मी? तर प्रतिमा होकार देते. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, तू ठीक आहेस ना? अर्जुन होकारार्थी मान डोलवतो. चैतन्य म्हणतो की हे सगळं असं होईल हे आपल्याला अपेक्षितच होतं. कल्पना मावशीची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ सायलीचे बाबा आहेत म्हणून ते रागावणे ठीक आहे, परंतु मी सुद्धा हार मानणार नाही. मी त्यांना भेटणारच. आणि आज मी त्यांना किचनमध्ये थोडंसं पाहिलं, परंतु त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र मला दिसले नाही. त्यांनी ते काढून टाकलं असेल का? कारण ती एकच गोष्ट होती जी आमच्या दोघांना एकत्र बांधून ठेवणार होती. तर चैतन्य म्हणतो, हा विचार नको करू. तू ठरवले आहेस ना की सायलीला भेटणार? मग त्यांना प्रत्यक्ष भेटूनच विचार, मंगळसूत्र का काढून ठेवलं होतं? अर्जुन हो म्हणतो आणि इथेच एपिसोडचा शेवट होतो. येणाऱ्या कथानकामध्ये काय धमाकेदार वळण येणार आहे हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.